पूजा चालू आहे. शिला कारभार ने ग कारभार ने माझे प्रेमाचे नारी शिला 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 ग शिला हे शिला घंटा झाला, एक तास झाला या दरवाजावर तो लुकलुकच करते. एक तास झाला या दरवाजावर तुझी वाट पाहतो. काय करत होती घरात? हो तुम्हाला काय माझ्या त्या जातीला आमच्या माझ्या जातीला जायचं सर्व तुम्हाला बाहेरच्या जातीला बाहेरच्या जातीला म्हणजे सकाळी उठता हातावर म्हणजे घेतात आणि बायासारख्या गोष्टी करत राहायच्या. माणसाला असे कोणते काम आहे व माणसाला काहीच काम नाही. माणूस करेल ते बाई करेल का? माणूस करत ते बाई करेल. अहो माणूस काय करत तेवढा बाई करून लावते. मध्ये सांग मी एक तास झाला इथे दरवाजा आवाज देऊन राहिलो. काय करत होती घरामध्ये? मी का रिकामी होती का म्हणलं? देवपूजा वगैरे करतच होती ना. देवपूजा केल्यानं भलं होणार आहे का आपलं? बाय देवपूजा केल्यानं भलं नाही झाले असते तर कोणी परमात्मा मध्ये कोणी माऊली मध्ये कोणी मानभाऊ पंथातले झाले असते हो. या त्या धर्मात गेले नसते देवानं भलं नसतं झालं का? बरोबर आहे तुझी गोष्ट. नाही पण मला एक सांग, हे बरोबर आहे तुझी गोष्ट. देवपूजा आपण नुसता देवपूजा करत राहिल्यानं भागेल का आपलं? काहीतरी खाण्यासाठी काहीतरी कष्ट करावं लागेल. दोन कष्ट करू नाही तर खाऊन का? खाऊन का? एवढा मोठा 5 फुटाचा माणूस आहे. कायसाठी आहे बा? वाटला पोटे झुपटून नाही लागते म्हणजे. आपला धंदा कशाचा आहे? आपला धंदा कशाचा आहे हो? कायचा? वांगे भेटायचा आहे. मी मुलं चपला जोडी शिवायचा असं. आपला धंदा भाजीपाल्याचा. वावरामध्ये माग आहे, मिरची आहे, टमाटर आहे, सांबार आहे, मेथी आहे, पालक आहे वगैरे वगैरे माल आहे. तर तो माल तोडायचा आहे आणि बाजारामध्ये विकायला न्यायचा आहे. तो माल तोडायचा आणि बाजारला जायचंय. मी कशी का जाईल सांगू तुम्हाला. 8 दिवसाचा जमाना झाला राया. 8 दिवसाचा जमाना झाला रायाजी. माझी प्रकृती बरी नाही राया राया. 8 दिवसाचा जमाना झाला तुझी प्रकृती बरोबर नाही. कपाटामध्ये पैसे होते, चाबी लावतीस कपाटातले पैसे घेतीस ना आपला प्रकृती दुरुस्त करून घेते. आता काढत आपली प्रकृती दुरुस्त करून घेते. एवढा मोठा माणूस आहे. रात दिवस कलापंत खजरे तमाशे करते. घराकडे थोडं लक्ष तरी दिलं तर माझी तब्येताची बिघडली असती का? बिघडली असती. नाकात बोट जाते. आज बाजार कुच्चा म्हटलं शिला 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 ग शिला. आज बाजार मथुरेचा आहे. आज बाजार मथुरेचा. मथुरा म्हणजे काय होते तुला माहित आहे का? सांगा ना मला. मथुरा. मथुरा मथुरा म्हणजे मथुरात राहणे. हो ना. मथुरा दोन नवरा बायकोचा समजा. मी आणि तुरा आणि तिसरा जीव पैदा करा. मी आणि तुरा तिसरा जीव पैदा करा. नाही तर मग माणसानं राहावे ब्रह्मचारी ना बाईनं राहावे कन्याकुमारी. अशानं होणार नाही. आज बाजार आहे भ्यापूरचा. आज बाजार आहे भ्यापूरचा. आज बाजार आहे गाडीघाटचा. गाडीघाटचा. आज बाजार आहे गाडीघाटचा. गाडीघाटचा. तो माल ठेवला आहे. तो माल ठेवला आहे. हा माल घे. हे टोपले घे मालाचं आणि बाजाराची वाट घे. हा माल घेत नाही आणि मी बाजारची वाट पकडणार नाही. मी घरी नाही मार्केटला जाणार नाही.
तू बाजारला जाशील नाही, अशी कशी काय? तू बाजारला जाशील नाही, तू बाजारला जाशील नाही तर मग धंदा कोणता करशील? आवा लाईनाची मोठी झाली, हा. लग्न करून तुमच्या घरी आली, हा आज माझ्या मागे लावून राहिले का तुम्ही? हा हा? मग धंदा करशील कोणता? धंदा करीन कोण? खाशील का होते? काय ऐक मी काय म्हणतो, काय म्हणता? कनिया धरण को चाहे गोरी चुनारी समाए, 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 कनिया धरण हो जाए गोरी चुनारी समाए, कनिया धरण हो जाए गोरी चुनारी समाए। मी थोडंसं संसाराबद्दल दोन गोष्टी सांगत आहोत. सांगा ना हो. लाट लावला ना आपला तिथे हुडून जमा. हा तुला ध्यास करायची खूप सवय आहे नाही? आहो मी लावणी कलाकार आहे. शिला आहो. नवऱ्याचं पीठ तर बायकोचं पीठ तेव्हा सुखी जिंदगानी होईल नीट, हो ना नाही तर मग सदाही चिटकी. हो हा आपल्या घरामध्ये अशी रुसून बसू नको, रुसून बसतील तर आपल्या संसाराचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. नाही काय म्हणतो ऐक, काय रुसू नका बसली ग माझ्या लाडाचे नाय, 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 रुसू नका बसली ग नाही जात. हा अशी माझी जाईल गाड्या हातरी पिलांची घेण्यात टीव्ही लागली एसी शिला हे असे नाटक करतील, घरी जातील ह्या बाया यशाच करतील. हे जनजागृतीची मशाल होईल का? पोळ्या करण्यासाठी घरी पीठ पाहिजे, सुखी जिंदगानी करण्यासाठी बायको तशी भीक पाहिजे. घरी पोळ्या करण्यासाठी घरी पीठ पाहिजे आणि सुखी जिंदगानी करण्यासाठी बायको तशी नीट पाहिजे. आज महागाईचा जमाना, हो ना तुला माहित आहे हा. साऱ्या गोष्टी महागल्या. हो लहानशा पोराच्या कपड्यापासून हो नखापासून तर केसापर्यंत आवर रासायनिक सगळं वापरता नाही का आपला तुम्हाला सरकार 1500 रुपये देते. हो ना. त्याच्या 1500 रुपयात महिना भागते का? नाही हो भागत. ना. याचा विचार तुला करायचा पाहिजे. आज मी काय म्हणतो, काय म्हणता दोन मुलाची आई आहे तू. चार लोकांचं सर्वसाधारण माणसाचे पालन पोषण करणे या पोरा मारायचं या महागाईच्या जमान्यात खूप कठीण होईल.
साल्या तोंडला क्या त्या बहीण पाटील 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 करतो पाटील करतो त्या बहीण पाटील घरात घुसत जाते बाजरी जाते हा त्या बहीण तुम्ही जाऊन बायको हा या गावामध्ये आम्ही दोघं नवरा बायको हे सर्व लोक राहतात. काय झालं या गावामध्ये आम्ही दोघं काय हे सर्व लोक राहतात आहे ना. हो मग मला सांगा तुम्ही दोघं नवरा बायको आणि आम्ही हे लोक नव्हू का. हे सर्व लोक हो ना. मग तुम्हाला करायचे आहे तर आपले खिडकी दरवाजे बंद करून करा ना. आम्हाला खिडक्या दरवाजा लावण्याचं काय कारण म्हणजे तुमच्या झगड्या बाई तुमच्या सत्याची बाई त्या बाई आमच्या ढोरं वासरं झोपत नाही. तुमचे ढोरं वासरं झोपत नाही. या आमच्या झगड्या बाई आमच्या किटकिटी बाई त्या घरचे ढोरं वासरं झोपत नाही. ढोरं वासरच नाही आम्ही गावातले लोक बी झोपत नाही. ढोरं वासरं झोपत नाही. आम्ही दोघे नवरा बायको सुखाने झोपत तुम्हाला झोप नाही लागत तुम्हाला झोपायला येऊ का आम्ही दोघे नवरा बायको. तुझी बायको जेव्हा ऐकत नाही तर मग काय लग्न केलं कशासाठी लग्न केलं. लग्न पण लग्न हो कशासाठी केलं. हा आहे संसाराचा भाग. मी संसाराच्या गोष्टी सांगत होतो त्याच्या बाईला. बरोबर आहे. आज बाजारावर गाडेघाटच्या त्या गाडेघाटच्या बाजारावर माल सोडून आहे ते माल नेण्यासाठी मी तो आज विचार सांगत होतो. चालू होता त्या काय नक्की द्या आपल्या दोस्ता ते लग्न झालं ना. ते लग्न झालं 6 फुटाचा माणूस टोपी बंगाली धोतर माझ्या लग्न झालं नसायचं. ते लग्न झालं घालायला म्हणून म्हणतो माणसामध्ये जगाला माणसामध्ये जमला इन्स्पिरेशन पाहिजे. माणसा पाहिजे खूप जाऊ बायको लागते उभी. माणसा पाहिजे खोटी तेव्हा बायको लागते उभी. आता सदू बोकली आपल्या तू ना आपली खोटी मध्ये सांगत नसता. मी आपली खोटी सांगून आपल्या घराचा सत्यानाश करू. आपल्या पत्नीला माझ्या घरापर्यंत घेऊन ये. त्यासाठी बाई पासून बाई दुरुस्त होईल. माणसापासून माणूस दुरुस्त होईल. बाई पासून बाई दुरुस्त होते. कुत्र्यापासून कुत्री दुरुस्त. माणसाच्या गोष्टी चालू आहे. कुत्र्याच्या कुठून आल्या तुमच्या घरी नसतं आमच्या घरी दोन्ही कुत्री आहे. जेव्हा आम्ही जेवायला बसलो खाली तेव्हा दोघे बरोबर जीप घालून बसते आमच्या सामने. आम्ही त्याला नाही दिलं तर आमच्या वास वास करते. त्या गोष्टी लगेच झाल्या घरापर्यंत जा आणि माझ्या घरापर्यंत आपल्या पक्षाला घेऊन आता चालू. घरी गेलो शाप सांगितली काही शाप सांगितलं पण त्याचा खपून गेली आणि खरी पाशी तर भोगरीच्या आल्या. त्या बहीण त्या दिवशी मला चाल घालले जातो म्हणलं त्याच गावले जातो म्हणजे तिच्या बहीण त्यासाठी म्हणे मला तमाशा पाहिले तेव्हा मला 10 रुपये असं तर त्या बहीण कायच्या भाईचे 10 रुपये देते. इष्टाच्या हाती पकडा मग बायको हातीला पकडा अशी परिस्थिती माहिती आहे. त्या बहीण घरी तर भोगरीच्या आला खपून जायचं जेवलं तर आणतो. त्याच्या ह्या पाटलाचे काही 10-5 खाल्लेले त्याच्या काही नोकर नाही. त्या ठीक आहे जातो पायको चोपका चपका करून घेऊन येतो.
तुम्हाला सांगू आता चाकरी मुठला का त्याला हवा दिलं होतं दोन्ही दरवाजे बंद आहे तिच्या बहिमा कोण गेली समजतो सगळ्यात 15 मिनिट झाले पण बाहेर वाटायच्या तिचं सरलच नाही काय ठीक आहे लीला ग माझे लाली लीला 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 ग लीला काय म्हणता काय म्हणता का म्हणता एवढा शिंगार करून पोटीची तयारी मी चालले तिकडे होता कुठे म्हणजे आज मंडई आहे ना अशी बोलू नको कशी मी मगापासून त्या बाई महाराजा ताजाला काय झालं घरापाशी उभा हो लीला लीला कोण येते मी अहो मी टाकत होती अहो टाकत होती म्हटलं अहो मी लसणाला पाणी टाकत होती म्हटलं हा तेच म्हणतो लसणाचे वापे वाढलेल्या पाहिजे बापरे हे बायका बेली वेळ आपल्यापाशी मग काय करायचं एक गोष्ट सांगतो कोणती आपल्या गावामध्ये तुझी कोण आहे माझी माझी मैत्रीण गोपिका आहे ना होय ना मग का सांगू बाबा तुला गोष्ट काय मी झालं वावरा कोण येता येता त्याच्या घरात गेलो कशाला त्या पाटलीची तब्येत मोठी सिरियस आहे काय सिरियस बाई तुम्ही काय बोलाले हो हा? काय बोलाले तुला काही माहित नाही झाला नाही ना हो गावात वेगळ्या कामाच्या धंद्यात शिकतेस नाही ना एक काम कर कोणतं तिची मोठी सिरियस तब्येत आहे मग? पाहिलं जेवढे खालचं टाकायच्या ते मोठं ठेवत्या तिच्या काय टाकत जाते काय दिवस जाते म्हटलं मोठे डॉक्टर आले मग काय झालं भिवापूरचे तिकडे उमऱ्या साईडचे मग? मोठ्या ताकदीने इंजेक्शन करतो पण दवाई घुसतच नाही कोणती दवाई वा इंजेक्शनची अच्छा एक काम कर तिला पाहिजे आता टाकायची. काय तिला पाहायला जायचं हा. तर 1 किलो हा. दे ते महत्व आहे. माय तुम्हीच म्हणाले ना हो. काय घेशील? काय रोज सांगा तुम्ही मग मला मला माझ्या गाया पाहिजे माहिती नाही. अच्छा चला जाऊ द्या अंगूर घ्यायचे 1 डझन अच्छा, ते जण. हा अजून आणि ते खेळ 1 किलो केळं वैकाल वेळेला तिला महाराणे नाही आपल्या वाचवले द्यायचं आहे मग काय द्यायचं त्यासाठी एक काम कर. कोणतं 1 किलो सरकी 1 किलो ठेव आणि एवढ्या बाबीच्या वारल्या सैना घ्यायला चाल तिच्या घरी. चला जायचं चाल. या वैका घरात घुसतच ए बैठाल वेलने माय काय झालं थांब तू पात्राच्या वाडा नक्की माय हा एवढा लंबा ए गावा पाहिजे तुला बाबा हा एवढा लंबाच लंबा काय मी म्हटलं जेव्हा पाटली आहे हा गावचा मेन माणूस तर त्याचा चमला असं एवढा वाडा म्हणजे वाडा दरवाजे किती आहे किती आहे 17 कसे? जमीन किती आहे 50 ते 70 एकर जमीन आहे खरंच मग म्हणून या पाटला वाडा आहे हा एवढा लंबा तू एखादा उभी मी आवाज देतो कुठे हा जबर घालून देतो तू त्या संध्याकाळी हो, बाजी साहेब अजय साहेब आले मोकळं जोडूया ही पद्धत आहे विचारायची आल्या का म्हणता तुम्ही हा तुम्ही आल्या का म्हणजे फॅमिली तुमच्याकडून रामराम नमस्कार घेऊन आलो नमस्कार घेऊन आलो हा तुमच्याकडून बोलून राहिलो हा. आणि बोलून आल्या का मी काय म्हणलं तुम्ही बायको आणायला गेलत्या तुम्ही पत्नी आणायला गेलत्या ना हा? तुम्हाला मात्र पहिला ज्याचे तो बापचा ते ज्याचे तो होते नाही हा कुठं आहे ना हा? अरे तिने चिटकून काही केलं चोपा चापा केलं पण तुमच्या जीवासाठी मी आणली कुठं आहे दाखव हे काय आपली वाटताच आहे कोणाच्या बायकोले माझी बायको म्हणत जा ना दिसत तर नाही. मग मानाने काही दिली ठेका खावा कोणती एक? हा? काय करता का? कशी आहे? लक्षात गोष्टी करतात. या घराला धोका किती आहे आम्हाला माहित? माझ्या घराला भोका हा? एवढ्या सराच्या घरात दिसत नाही तुम्हाला मग दरवाजे कमी ठेवा त्या पाहुणे यांनी जमल्याला काय कमी होतं ठेवा. माझ्या घरात घराला दरवाजे 9 आहे तू एका रोल मला बोलून घे मग बायकोसून. त्या बहिणा तिथे काढून घे. बोला गेली होतीस? मी हा? तुमच्या मागच
काय रे? लेफ्टला म्हणजे ह्या गावच्या लोकांनी सांगतो का आपल्या गावचे डुकरं बंद करा माय बायको नाही मागं अरे हो कसं नसते मी तुमच्याच मागे उभी होती काय साठी लेफ्टला हा? लेफ्टला लेफ्टला म्हणजे अहो तुमच्या डाव्या साईडला मग तू गाणं सांगितलं काका तुम्हीस अहो मी तुमच्या मागे उभी होती बैठा बेले जाऊ दे काय झालं? आपण जसं तुझं सांगितलं तसं ऐकજો ठीक आहे ठीक आहे मी चाललो आपल्या बरं, ठीक आहे, काय लिहिलं असेल ना बोला ना. आपल्याला बाजारला जायचं आहे होय ना? जाता जाता मी काही सांगणार आहे तुम्हाला काही गोष्टी सांगा. ऐका काय काय म्हणता? युगा युगाच्या नारी निघाल्या
मंडीमध्ये जातो. काय ना आपण माल विकायला गेला, आपण विकण्यासाठी बसलो काटा घेऊन, तर त्या मंडीचा ठेकेदार येतो. ठेकेदार येतो आणि मास फाडतो आपल्याकडून. आपल्याकडून मास फाडतो 5 रुपयाची, 10 रुपयाची, 20 रुपयाची. अच्छा तर हे झाले आताचे ठेकेदार. त्यावेळेसचे ठेकेदार कोण होते बाई? त्यावेळेसचे ठेकेदार मी सांगतो ऐका.